नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धुळ्यातील पाचकंदील मधील 5 दुकानांना भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान। सक्रिय चोरट्यांचा शहराकडून परिसराकडे मोर्चा, एकाच रात्री 7 घरफोड्या। धुळे जिल्ह्यात 22 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन। धुळ्यातील गुरु तेग बहादूर सोसायटीत धाडसी चोरी। समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांनी घेतला प्रलंबित मागण्यांसाठी 2 तास धरणे सत्याग्रह आंदोलनाचा पवित्रा। डॉक्टर श्री दादासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे धुळ्यात स्वच्छता मोहीम। पेट्रोल, डिझेल व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मालेगाव येथे सायकल रॅली। खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात निवेदन सादर। डीबीटीत वाढ करण्यात यावी, धुळ्यातील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींची मागणी। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील पाचकंदीलमध्ये भीषण आग लागल्याने 5 दुकानांची चक्क राखरांगोळी झाली। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र 5ही दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं वृत्त आहे। धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाचकंदील परिसरात आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास अचानक आग लागून त्यात लाखो रुपयांचं नुकसान झालं। ही आग आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते। याविषयीचं अधिक वृत्त असं की पहाटे 3 वाजेच्या सुमारास पाचकंदील भागातील राणा पूजा केंद्र या दुकानातून अचानक धूर येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविले। महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बंब येत नाही तोपर्यंत आग राणा पूजा केंद्रासह शेजारी असलेल्या मोदी भंडार, राज मोबाईल बॅग सेंटर या दुकानांनाही लागली। या आगीत या दुकानांमधील सर्व माल जळून खाक झाला। अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अग्निशामक दलाच्या बंबांनी पहाटे 6 वाजेपर्यंत ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। दरम्यान या दुकानांपैकी राणा पूजा सेंटर या दुकानाचे मालक विजय भटू राणा यांचे काल दुपारी 2:45 वाजेच्या सुमारास निधन झाल्याने सर्व कुटुंबीय शोकमग्न अवस्थेत असताना त्यांना रात्री 3 वाजेच्या सुमारास या घटनेची खबर मिळाल्याने त्यांचे कुटुंबीय तातडीने घटनास्थळी दाखल झाले। तोपर्यंत अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते। अग्नी उपद्रवाच्या घटनेची नोंद आझादनगर पोलीस ठाण्यात करण्यात येत होती। धुळे शहरातील पाचकंदील भागातील चैनी रोड पाचकंदीलच्या एक्झॅक्ट पाठीमागे आज सकाळी पहाटे 5 वाजता शॉक सर्किटने आग लागून 5 दुकाने पूर्णपणे खाक झालेली आहेत। या आगीमध्ये जे.के. राणा, राजकुमारजी अग्रवाल, संतोषजी अग्रवाल, विलास लवांदे आणि मोदी भांडार अशा 5 दुकानांचं जवळजवळ 20 ते 25 लाखाचं नुकसान झालेलं आहे। आगीमध्ये पूर्णपणे दुकाने खाक झालेली असून कोणताही माल वाचवण्यामध्ये दुकानदारांना यश आलेलं नाही। या 5ही दुकानदार आज रोजी रस्त्यावरती आलेले।
उदरनिर्वाहाचं एकमेव साधन असताना, चरितार्थ आपला आणि आपल्या घरकुलांचा चालवत असताना या आगीमुळे त्यांना अत्यंतपणे हलाखीने या ठिकाणी पुढचं आयुष्य जगायचं आहे. म्हणून या 5 दुकानदारांतर्फे मी महाराष्ट्र शासनाला नम्र विनंती करतो की त्यांनी या 5 दुकानांना त्वरित अर्थसहाय्य करावं. ज्याप्रमाणे आम्ही GST भरून शासनाला अर्थसहाय्य करत असतो, त्याचप्रमाणे आम्ही ज्यावेळेस संकटात सापडतो त्यावेळेस सुद्धा महाराष्ट्र शासनाने आमच्याकडे पाहायला हवे अशी विनंती या ठिकाणी करत आहे. 5 दुकानदारांचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. मागील 4-5 वर्षामध्ये पाचकंदील भागातील चैनी रोडमधील अनेक संकुलांना यावेळेस आग लागली आहे आणि प्रत्येक वेळेस व्यापारीच या ठिकाणी रस्त्यावरती येतो. म्हणून महाराष्ट्र शासनाला नम्र विनंती आहे की या 5 दुकानदारांना त्वरित अर्थसहाय्य करून त्यांच्या उपजीविकेचं साधन पूर्णपणे करण्यात यावं अशी विनंती या 5 दुकानदारांतर्फे मी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सध्या सक्रिय चोरट्यांनी शहराकडून परिसराकडे आपला मोर्चा वळवल्याने दिवसागणिक चोऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. धुळे तालुक्यातील बाळापूर, फागणे, वरखेडी या 3ही गावात एकाच रात्री चोऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. पोलीस प्रशासनाने या सक्रिय टोळीला गजाआड करावे अशी मागणी ग्रामस्थांतर्फे केली जात आहे. बाळापुरात 4, फागण्यामध्ये 1, वरखेडीमध्ये 2 अशा एकूण 4 ठिकाणी चोरी, 1.5 लाखाहून अधिक रोकड लंपास. याबाबत अधिक वृत्त असं की धुळे शहरालगत असलेल्या बाळापूर, फागणे, वरखेडी येथे 5 ते 7 ठिकाणी चोरट्यांनी चोरी केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की धुळे शहरालगत असलेल्या बाळापूर येथील भगवा चौकातील 4 घरात चोरट्यांनी चोरी केली. यात संजय वामन लोहार यांच्याकडे 5,000 रुपये रोकड, 4 भार चांदी, कैलास एकनाथ मराठे यांच्याकडे 15 भार चांदी, 15,000 रुपये रोकड लंपास केले. विलास एकनाथ मराठे यांच्याकडील बचत गटाचे 30,000 व 30,000 स्वतःचे असे एकूण 60,000 रुपये रोकड चोरट्यांनी लंपास केली. त्याचबरोबर शेजारील गल्लीतील जीभाऊ राजाराम पाटील यांच्याकडील देखील 15,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. फागणे येथील सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत तुकाराम चौधरी राधाकृष्ण कॉलनी हे बाहेरगावी गेले असता याची संधी साधत 35,000 रुपये रोकड व जुन्या चलनी 2,000 रुपयांच्या नोटा चोरट्यांनी लंपास केल्या. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळेस ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. ठसे तज्ज्ञ विनोद खरात, धनंजय मोरे, प्रशांत माळी आदी पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास पोलीस प्रशासनातर्फे चालू असल्याचे समजते. सदर चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने फागणे, बाळापूर, वरखेडी गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. विलास एकनाथ मराठे, बाळापूर. माझ्या घरात चोरी झालेली. सकाळी उठल्यानंतर मिसेस, आम्ही वरती झोपलेलो होतो. सकाळी मिसेस खाली आली. खाली आल्यानंतर मिसेसने बघितलं की आपल्या घरात लॉक तोडून कपाटाचे लॉक तोडून चोरी झालेली आहे. मग आम्ही खाली आलो सगळेजण. तर आमच्या घरात, दुकानात बघितलं चोरी झालेली आहे. माझ्या गल्लीत माझ्या लहान भावाच्या घरी तिथं पण चोरी झालेली आहे. परत आमच्या गल्लीतच अजून चोरी झालेली आहे. गावामध्ये 4-5 ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत. आमच्या घरातली रोकड 6,60,000 रुपये रोकड चोरीला गेलेली आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला व सकाळी उठल्याबरोबर अगोदर पोलीस पाटील संदीप भवन त्यांना पण कळवले. लगेच पोलीस आले, फॉरेन्सिक वाले पण आले. त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम सुरू केलेले आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात शनिवार दिनांक 22 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे, असं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक HG शेख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविलं आहे. शनिवार दिनांक 22 मार्च 2025 रोजी होणाऱ्या न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, 138 N ॲक्ट खालील प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपत्र, महानगरपालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूरसंचार निगम लिमिटेड वीज वितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे.
लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी प्रकरण ठेवण्याची प्रक्रिया ही अत्यंत सुलभ व पक्षकारांच्या हिताची आहे. ज्या न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे त्या न्यायालयात अर्ज दिल्यास दोन्ही पक्षाच्या सहमतीने लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी प्रकरण ठेवता येते. तसेच लोक अदालतीमध्ये जर प्रकरण समोपचाराने तडजोड अंती सोडवले गेले नाही तर ते नियमित न्यायालयाकडे चालविता येते. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ वाचतो. पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. न्यायालयात भरलेले कोर्ट शुल्क परत मिळते. त्यामुळे 22 मार्च 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करून या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा माधुरी आनंद तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी यांनी केले आहे. धुळे शहरासह परिसरात सध्या चोरट्यांनी चांगला धुमाकूळ घातला आहे. रोज कुठे ना कुठे चोरी झाल्याचं उघड होत आहे. आज धुळे शहरातील मालेगाव रोडवरील गुरु तेग बहादूर सोसायटीत धाडशी चोरी झाल्याचं समोर आलं. यात एकूण 5 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. धुळे शहरात चोरी ही नित्याचीच बाब झाली आहे. कारण शहराच्या चारही बाजूंनी चोरटे सक्रिय झाल्याने रोज कुठे ना कुठे कुठल्या भागात चोरी झाल्याचं समोर येत आहे. विशेष बाब म्हणजे चोऱ्या या रात्री काय दिवसागणिक देखील होत असल्याचं उघड होत आहे. आज देखील धुळे शहरातील मालेगाव रोडवरील गुरु तेग बहादूर सोसायटीतील प्लॉट नंबर 109 येथे राहणारे राजविंदर सिंग चड्डा यांच्या घरी चोरी झाल्याचं समोर आलं. राजविंदर सिंग चड्डा हे काही कामानिमित्ताने बाहेरगावी गेले असता त्या सकाळी घरी आल्याने त्यांना चोरी झाल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील कपाटात ठेवलेले 35,000 रुपये, 9 ग्रॅम सोने असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या संदर्भात शहर पोलीस स्टेशनला संपर्क केला असता शहर पोलीस स्टेशनचे API विनोद खरात, धनंजय मोरे, प्रशांत माळी, चालक प्रकाश भावसार व ठसे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरु तेग बहादुर सोसाइटी प्लॉट नंबर 9 हमारे यहाँ चोरी हुई है रात के 3:45 बजे. कैमरे में 5 चोर दिखे हैं. 2 चोरों ने अंदर आके घर में सब चीज़ें छेड़ के सोना और पैसे लेके गए हैं. तो प्लीज़ पुलिस आप लोग जल्दी से जल्दी एक्शन लीजिए और वो चोर को पकड़िए और हमें इंसाफ दिलाइए. समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांनी प्रलंबित मागण्यांची पूर्तता शासनाने त्वरित करावी यासाठी दिनांक 6 मार्च 2025 रोजी 2 तास धरणे सत्याग्रह आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतलाय. या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे यासाठी श्री चौधरी यांच्याकडून विविध कार्यालयांमध्ये भिंतींना माहिती पत्रक चिटकवलं जात आहे. दिनांक 6 मार्च 2025 रोजी सर्व सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, नगरपालिका, नगरपरिषद, कर्मचारी समावेश समिती महाराष्ट्र राज्यातर्फे सदर सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळच्या सत्रात आंदोलन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांच्या वतीने व त्यांच्या सहकाऱ्यांच्या समवेत विविध शासकीय कार्यालयांमध्ये 2 तास धरणे सत्याग्रह आंदोलनाचे पत्रक चिटकवण्यात येत आहे. या आंदोलनात सर्व शासकीय नियम, शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन यामार्फत करण्यात आले आहे. या सत्याग्रह आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रामुख्याने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचे विस्तृत परिपत्रक तात्काळ जारी करण्यात यावे, खुल्लर वेतन त्रुटी समितीचा अहवाल तत्काळ प्रसिद्ध करावा, POF-RDA कायदा रद्द करण्यात यावा, फंड मॅनेजरकडे संचित झालेली रक्कम संबंधित राज्य सरकारला परत करण्यात यावी, तसेच APS 95 नुसार असणाऱ्या सर्व वर्गणीदारांना परिभाषित पेन्शन योजना लागू करण्यात यावी, सर्व कंत्राटी, रोजंदारी, अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात, सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण रद्द करावेत, सरकारी विभागांचे संकोचीकरण तत्काळ थांबवावेत, 8व्या वेतन आयोगाची सत्वर स्थापना करण्याबाबत केंद्र शासनाकडे आग्रह धरावा, अन्यथा प्रत्येक 5 वर्षाच्या कालावधीनंतर
वेतनमान पुनर्रचनेसाठी राज्याचा स्वतंत्र आयोग नेमावा. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक व केरळ या राज्यांमध्ये अशी व्यवस्था आहे. सर्व सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक, कंत्राटी, रोजंदारी कर्मचारी यांना सर्व दवाखान्यांमध्ये कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी व्यापक स्वास्थ्य विमा योजना लागू करावी. जाचक नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करा. संविधानातील कलम 310, 311, 2 A, B, C रद्द करा. नवीन 3 क्रिमिनल कायदे रद्द करा. संविधानात निर्देशित असणारी धर्मनिरपेक्षता अबाधित ठेवा. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदान, अंशतः अनुदानावर नियुक्त तसेच सन 2005 नंतर 100% अनुदानावर असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. सरकारी कर्मचाऱ्यांवर कर्तव्य बजावत असताना होणाऱ्या भ्याड हिंसक हल्ल्याविरुद्ध कडक कारवाई व्हावी यासाठी IPC कलम 293 मध्ये दुरुस्ती करून कलम 353 अजामीनपात्र करण्यात यावे. सर्व संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाहीचा वेग वाढवावा. चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवरील बंदी तात्काळ उठवावी. बंधुवंदिनी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियुक्ती देण्यासंदर्भातील 1981च्या शासन निर्णयाची पुनर्स्थापना करा. कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करा. कोटेकम निर्णयाच्या अधीन सर्व राहून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नती सत्र सुरू करा. कर्मचारी शिक्षकांनी लाखोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन आपला रास्त असंतोष व्यक्त करावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. उपस्थितीचे आवाहन जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांनी केले आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटना, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना व समन्वय समितीच्या वतीने दिनांक 6 मार्च 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर 2 तासाचं धरणं आंदोलन आयोजित केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की मागे आपण संप केला होता, त्यावेळेस फडणवीस साहेबांनी अनेक मागण्या आपल्या मंजूर केल्या होत्या आणि त्याचे आदेश मात्र अद्यापपर्यंत निघालेले नाही. नुकतंच आम्ही नोटीस दिल्यानंतर त्यांनी DAचं पत्र काढलेलं आहे, परंतु त्याचा बागाई भत्त्याचा, वाहन भत्ता किंवा इतर भत्त्याच्या बाबतीत अजून कुठलेही आदेश काढले नाही. त्याचप्रमाणे जे शासनाने मंजूर केले होते संपाच्या वेळेस त्याचे आदेश मात्र अजून अद्यापपर्यंत निघाले नाही. ते आदेश सरकारने लवकरात लवकर काढावे यासाठी 6 तारखेला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रावर सत्याग्रह आंदोलन करणार आहोत. त्यात सरकारी, निमसरकारी व राज्यस्तरीय सरकारी कर्मचारी संघटना व जिल्हा परिषद कर्मचारी संघटना सर्व त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या धुळे जिल्ह्यातल्या क्युमेन क्लब समोर आम्ही 2 तासाचं धरणं आंदोलन करणार आहोत. त्याच्यातल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपल्या सगळ्यांच्या नजरेमध्ये आहेत. त्या मागण्यांसाठी हे धरणं आंदोलन आहे. तरी सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या मागण्या आपण मंजूर केलेल्या आहेत त्यांचे आदेश पारित करावे, अन्यथा यापुढे बेमुदत आंदोलन करण्यात येईल ही सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो. महाराष्ट्र भूषण तथा डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळ्यात डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा तालुका अलिबाग, जिल्हा रायगड तर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या स्वच्छता अभियानात धुळ्याचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह आदी अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा तालुका अलिबाग, जिल्हा रायगड तर्फे स्वच्छता अभियान दिनांक 2 मार्च 2025 रोजी धुळे शहरात प्रतिष्ठानाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 8:30 वाजेपासून स्वच्छता अभियान राबवण्यात आले. धुळे शहरात यावेळी दत्त मंदिर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, मालेगाव रोड तसेच गुरुशिष्य स्मारक ते सिंचन भवन साक्री रोड या रस्त्यांच्या दुतर्फा 12 किलोमीटर स्वच्छता करण्यात आली. महात्मा गांधी पुतळा येथून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाचे पूर्ण जिल्ह्याहून अधिक सेवकांनी या स्वच्छता अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला. शेकडो टन कोरडा कचरा, ओला कचरा असा टनाच्या हिशोबात हा कचरा संकलित करून डम्पिंग ग्राउंडवर व्यवस्थित टाकण्यात आला. महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानामार्फत संपूर्ण जगभरात ठिकठिकाणी हे स्वच्छता अभियानाचे वैश्विक कार्य करण्यात येते. आपल्याला देशाने काय दिले
यापेक्षा आपण आपल्या देशाला काय दिले, मातृभूमीची काय सेवा केली हे पाहायला हवे. ही ती नानासाहेबांची शिकवण आहे. त्यामुळे सामाजिक कार्याकरिता एकत्र येऊन जनमानसांच्या मनात स्वच्छता व आरोग्याबाबतीत जागृती व्हावी यासाठी हे अभियान राबवण्यात येते. तसेच यातून माणसामाणसातील द्वेष, मत्सर, तिरस्कार व जातीय तिढा व हा या देहातील कचरा नष्ट होऊन मनुष्य ही जात व मानवता हा एकमेव धर्म असा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रत्येकाच्या अंत्यकरणात दृढ होऊन उत्तम आरोग्य प्रत्येकाला लाभावे. यावेळी पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून जनमानसात हा संदेश रुजवला जातो. हा उपक्रम स्वच्छ गाव, स्वच्छ शहर, स्वच्छ महाराष्ट्र राज्य आणि स्वच्छ भारत देश, स्वच्छ जग करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येतो. भारताव्यतिरिक्त अनेक देशांमध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, सौदी अरेबिया, इंग्लंड या देशांमध्ये सुद्धा प्रतिष्ठानाचे सेवक हा उपक्रम वर्षभर राबवत असतात. आज नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्या वतीनं आणि त्यांचे धुळे जिल्ह्यातील सर्व जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलं होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नानासाहेबांचं काम किंवा अप्पासाहेब त्यांचं काम हे पूर्णच आपल्या फक्त देशभरात, आपल्या राज्यात नाही तर देशभरात कशा पद्धतीनं चालतंय आपण सगळ्यांनी पूर्वीच्या काळात अनुभवलेलं आहे. त्याचाच एक पुढचा पाठ म्हणून आज या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलेलं. त्याच्यामध्ये आपण सगळेजण बघू शकता की आपण सगळ्यांच्या सहकार्यानं स्वच्छता पण करत आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती असेल मागच्याच महिन्यामध्ये आपल्याकडे धुळे मॅरेथॉन पण झाली, ज्याच्यामध्ये आपण क्लीन धुळे, ग्रीन धुळे अशी थीम घेऊनच पुढे गेलो होतो. त्यामुळे ही फक्त एका दिवसापुरती मोहीम नसते, तर आपल्या सगळ्यांना एकच आव्हान आहे की या निमित्तानं आपण वर्षभर किंवा 365 दिवस आपल्याला आपापला घर, आपला परिसर, आपलं कार्यालय किंवा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य असेल त्या ठिकाणी प्रत्येकानं स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. तर त्यावेळी आपण स्वतः आपलं घर, आपल्या गल्ली, आपलं शहर, आपलं राज्य आणि पर्यायानं आपला देश आपण स्वच्छ ठेवू शकू. त्याच्यामुळे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी जे आपल्याला नेहमीच आवाहन करत असतात, त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य आपला सहभाग नोंदवूयात. आणि एक चांगला उपक्रम या ठिकाणी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं राबवण्यात आला. त्याच्याबद्दल सर्व आयोजकांचे देखील त्या ठिकाणी आभार मानतो आणि आम्हाला देखील या कार्यक्रमात आपण सगळ्यांनी सहभागी करून घेतलं. त्याच्याबद्दल देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील आपले आभार मानतो. थँक्यू. आज नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने जो धुळे शहरात स्वच्छता अभियानचा कार्यक्रम राबवला जात आहे. आज धुळे शहरात साधारणतः 20 ते 25 किलोमीटरचे रस्ते या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आज स्वच्छ होणार आहे. प्रतिष्ठानाबद्दल जर सांगायचंच असलं तर आज या प्रतिष्ठानाचे सेवेकरी अंदाजे 20 ते 25 हजार धुळे शहरात असून या धुळे शहरातल्या या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून धर्माधिकारी नानासाहेबांच्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून यातून मोठ्या प्रमाणात दारू, गुटखा असे जे काही व्यसनमुक्तीचे जे काय आहे, व्यसनमुक्ती मोठ्या प्रमाणात या प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे. आणि मी आज जवळजवळ 10 वर्ष झाले या संपर्कात म्हणजे माझ्या भाच्यामुळं मी इथं संपर्कात आहे. माझ्या बहिणीच्या घरीच जर आपल्यालाही कार्यक्रम असतो तर मी एक बघितलं, जो या कार्यक्रमाच्या ठिकाणी 2-3 तास वेळ जातो परंतु ते घर 100% सुखी होतं असा माझा स्वतःचा अनुभव आहे. या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून जे काही काम चालू आहे अतिशय भव्य दिव्य असे काम चालू आहे. परंतु प्रतिष्ठानाचा गाजावाजा हा अतिशय म्हणजे नकळत कुठल्याही प्रकारचा या प्रतिष्ठानचा गाजावाजा नसून काम खूप मोठं आहे. आमच्या राजकारण्यांचा जसा फक्त काही काम करायचं झालं तर नुसता डंका राहतो, इकडं करा तिकडं करा, तसं या प्रतिष्ठानचं जे काम आहे खरंच तुमच्या सगळ्यांच्या या कामाला माझं सदस्य नमन आहे. आणि मला या ठिकाणी बोलवलं
मान सन्मान दिला, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे, ऋणी आहे. जय हिंद, जय भारत. पेट्रोल डिझेल बचत करणे आणि पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी मालेगाव येथे भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सायकल रॅलीत शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मालेगाव पेट्रोलियम संघाचे माजी जिल्हाध्यक्ष भूषण भोसले यांनी या सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. HPCL या कंपनीच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला टी-शर्ट आणि एक टोपी देण्यात आली. HPCLचे नाशिक जिल्हाध्यक्ष शशांक दमाणे, सेल्स ऑफिसर प्रथमेश मालेगाव, HPCLचे संजय धोंडगे, प्रवीण महाजन, भगवान मालपुरे आणि यांनी या स्पर्धेचं सायकल रॅलीचं आयोजन भूषणभाऊ भोसले यांनी झेंडा दाखवून केलं होतं. सदर रॅलीमध्ये मुले आणि त्यांचे पालक मिळून 250 सायकलपटू सहभागी झाले होते. मराठा दरबार येथून सुरू झालेली रॅली कॅम्प रोड मार्गे एकात्मता चौक, MHG कॉलेज, नवीन तहसील ऑफिस, अहिंसा सर्कल, सटाणा रोड, हॉटेल मराठा दरबार या ठिकाणी या रॅलीची सांगता झाल्यानंतर सर्व सायकलपटूंनी आयोजकांचे आभार मानले. सर्वांना मराठा दरबार यांच्या वतीने अल्पोहाराचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत पंचांची भूमिका चंद्रशेखर जाधव, गौरव जगताप, वैशाली रणसिंग, संदीप अहिरे, भिको खैरनार यांनी बजावली. सुनील गवळी सहसंपादक तथा पत्रकार, माता हिंगलाज वृत्तवाहिनी, धुळे. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी धुळ्यातील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट दिली असता यावेळी शासनमान्य प्राप्त महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ मंत्रालय मुंबई यांच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष गिरीश चौधरी व राज्य कोषाध्यक्ष चंद्रकांत भदाणे यांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आलं. 14 एप्रिल शासन निर्णय 1981 शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त किंवा वैद्यकीयदृष्ट्या शासकीय सेवा देण्यास अपात्र ठरलेल्या किंवा स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या अशा वर्ग 3 व वर्ग 4 श्रेणी कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास विनाअट शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे. राज्य शासनाच्या सर्व विभागातील मंजूर असलेली वर्ग 3 व वर्ग 4 ची रिक्त पदे सरळ सेवेने त्वरित भरण्यात यावी. सर्व वर्गाच्या कर्मचाऱ्यांना निवासस्थान हे तात्काळ उपलब्ध करून द्यावे. वर्ग 3 कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वयोमर्यादा ही 58 वर्षावरून 60 वर्ष करण्यात यावी. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे येथे एकूण 16 लिफ्टपैकी एक लिफ्ट चालू असून आपत्कालीन रुग्णसेवेसाठी इतर 15 लिफ्ट चालू नसल्यामुळे आपत्कालीन रुग्ण शस्त्रक्रियेसाठी प्रसूतीसाठी ने-आण करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे वेळेवर रुग्ण न पोचल्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. उर्वरित 15 लिफ्ट तात्काळ चालू करण्यात याव्या जेणेकरून कर्मचारी व रुग्णांची गैरसोय होणार नाही. कोरोना काळात वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवा कर्मचारी अतिसंवेदनशील रुग्णांची सेवा करताना संपर्कात आले असल्यामुळे काही कर्मचारी मृत्यू पावले आहेत. काही कर्मचारी आरोग्याच्या विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. याकरिता वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी सदरील कर्मचाऱ्यांना 3 आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी. सद्यस्थितीत देण्यात येत असलेल्या अर्जित रजा 300 दिवस रजा रोखीकरण देण्यात येते. त्याऐवजी 600 दिवसांचे रजा रोखीकरण देण्यात यावे. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे येथे पूर्वी चालू असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा ही पूर्ववत चालू करण्यात यावी जेणेकरून महिला कर्मचारी तसेच रुग्णांना प्रवास करण्यास सोयीस्कर ठरेल. आदी मागण्यांचं निवेदन माननीय खासदार डॉक्टर सौ शोभाताई बच्छाव यांना देण्यात आलं. मागण्या लवकरात लवकर सोडवण्याचं खासदार डॉक्टर सौ शोभाताई बच्छाव यांनी आश्वासन दिलं. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष गिरीशभाऊ चौधरी, राज्य कोषाध्यक्ष चंद्रकांत भदाणे, कृष्णा शिंदे, देवाभाऊ पिनियार, धीरजभाऊ चव्हाण, प्रमोदभाऊ चांगरे, दिग्विजय गोयल, दुर्गेश लोखंडे व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डीबीटीमध्ये तात्काळ वाढ करण्यात यावी या मागणीसाठी आज धुळे जिल्हा आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग कार्यालयात ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली. शासकीय आदिवासी व वसतिगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनींना डीबीटीमध्ये वाढ होऊन मिळत नसल्याकारणाने त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यासाठी शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग धुळे येथे जाऊन आंदोलन केले व जोरदार घोषणाबाजी करत आमच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे या ठिकाणी डीबीटी करता आणि स्वयंच्या डीबीटी करता विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक निवेदन देण्याकरता या ठिकाणी आले। पण ह्या ज्या डीबीटीच्या गोष्टी आहेत, मागच्या वेळेस बी निवेदन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिलं, त्यावेळेस मंत्री महोदय या ठिकाणी आले आणि डीबीटी लगेच त्यांच्या खात्यावर टाकण्यात आली। आता फक्त मार्चच्या महिन्याची स्वयंची डीबीटी बाकी आहे, ती पण एवढ्या थोड्या दिवसामध्ये डीबीटी या ठिकाणी पोहोचेल। तसेच शासनाला विद्यार्थ्यांची एक खास करून मागणी आहे की महागाईनुसार आमच्या डीबीटीमध्ये वाढ व्हावी, त्याकरता प्रकल्प कार्यालयाने दिनांक 17/12 नंतर 27/12 आणि 22/1 शासनाला हे पत्र या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी मागणी आहे ती मागणी आम्ही या ठिकाणी वरिष्ठ कार्यालयाला आम्ही पाठवलेली आहे। आणि डीबीटी वाढ ही जी गोष्ट आहे ही शासन स्तरावर आहे, ते प्रकल्प स्तरावर नाही आणि लवकरच शासन याबाबत योग्य असा निर्णय घेईल असं मला वाटतं। थँक्यू। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। धुळ्यातील पाचकंदीलमधील 5 दुकानांना भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान। सक्रिय चोरट्यांचा शहराकडून परिसराकडे मोर्चा, एकाच रात्री 7 घरफोड्या। धुळे जिल्ह्यात 22 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन। धुळ्यातील गुरु तेग बहादूर सोसायटीत धाडसी चोरी। समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांनी घेतला प्रलंबित मागण्यांसाठी 2 तास धरणे सत्याग्रह आंदोलनाचा पवित्रा। डॉक्टर श्री दादासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे धुळ्यात स्वच्छता मोहीम। पेट्रोल, डिझेल व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मालेगाव येथे सायकल रॅली। खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात निवेदन सादर। डीबीटीत वाढ करण्यात यावी, धुळ्यातील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींची मागणी। आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।